वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल. डिअर फ्रेंड्स, आज आपण करंट अँड इलेक्ट्रिसिटी हा थर्ड चॅप्टर जो आहे 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा त्याची एक्सरसाइज चेक करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण आपण सगळे मॅथ्स वगैरे सगळं सॉल्व करणार आहोत. तर हा व्हिडिओ शांतपणे बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट व्यवस्थित समजतील. ओके, द फर्स्ट क्वेश्चन काय, द अकंपनिंग फिगर शोज सम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कनेक्टेड इन अ सर्किट इन अ हाऊस. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर इथे तुम्हाला दिसत आहेत की इथे काही अप्लायन्सेस आहेत, जसं हा सोफा आहे, हा ओव्हन आहे, टी व्ही आहे. ओके, आणि हे सगळे कनेक्टेड आहेत. ओके, याच्यावरून आपल्याला काही आन्सर द्यायचे आहेत. ओके, द बाय विच मेथड आर द अप्लायन्सेस आर कनेक्टेड. द अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन द पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये थोडासा फरक असतो. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एकाच्या पुढे एक अप्लायन्सेस लावतात, त्याच्यामुळे जर एक अप्लायन्स जर बिघडलं तर त्याच्या पुढचे सगळे बंद होतात. ओके, जसं की आपले दिवाळीची तोरण यायचे, त्याच्यात काही तोरण हे सिरीजवाले असायचे जुने, त्याच्यामध्ये जर एक बल्ब खराब झाला तर पूर्ण पुढची अख्खी लाईन बल्बची बंद पडायची. मग तो खराब झालेला बल्ब बदलून दुसरा लावला तरच ती लाईन सुरू होते. ओके, तर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे कसं असतं की जर घरातला एखादा अप्लायन्स बंद पडला आहे, म्हणजे तुमच्या घरातला फॅन बंद पडला आहे तर टी व्ही बंद नाही पडत. ओके, किंवा टी व्ही बंद पडला आहे तर ओव्हन चालू राहतो, ओव्हनचा बंद पडला आहे तरी मिक्सर चालू राहतो. कारण कुठतंही अप्लायन्स जरी बंद केलं किंवा चालू ठेवलं किंवा एखादं बिघडलं असेल तरीही प्रत्येक अप्लायन्सला वेगळ्या पाथवेने इलेक्ट्रिसिटी मिळत असते, त्यामुळे प्रत्येक अप्लायन्स इंडिव्हिज्युअली काम करतं. व्हॉट मस्ट बी द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेस. ओके, तर याचा आन्सर आहे द पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस ईच अप्लायन्स शुड बी सेम ॲज दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ओके, पॅरलली असल्यामुळे सगळ्यांना सेम मिळणार आहे. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इन डॉमेस्टिक वायरिंग इज मेंटेन ॲट 220 वोल्ट. ओके, आपल्या घरातलं जे व्होल्टेज असतं ते 220 असतं इन इंडिया. हेन्स द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच अप्लायन्स शुड बी 220 वोल्ट. आता सी क्वेश्चन, विल द करंट पासिंग थ्रू ईच अप्लायन्स बी द सेम. जस्टिफाय युअर आन्सर. सो याचा आन्सर आहे नो, द करंट पासिंग थ्रू ईच अप्लायन्स इज नॉट द सेम. ओके, कारण करंटचं जे फॉर्म्युला आहे तो काय आहे, आय म्हणजे करंट इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओके, इवन द व्होल्टेज, ओके, म्हणजे व्ही जरी सेम असला, ओके, तरी रेझिस्टन्स आर हा डिफरंट असतो. कारण प्रत्येक अप्लायन्सची जी रिक्वायरमेंट आहे ती कमी जास्त असते. टी व्हीला लाईट कमी लागते, पंख्याला जास्त लागते, ए सीला त्याच्यापेक्षा जास्त लागते. हेन्स द करंट थ्रू ईच अप्लायन्स मे नॉट बी द सेम. क्वेश्चन डी, वाय आर द डोमेस्टिक अप्लायन्सेस कनेक्टेड इन दिस वे. ओके, द डोमेस्टिक अप्लायन्सेस आर ह्याचं मी आन्सर आता तुम्हाला ओरली दिलंच होतं पहिल्या क्वेश्चनमध्ये. तर कनेक्टेड इन अ पॅरल कॉम्बिनेशन बिकॉज दिस कॉम्बिनेशन अश्युअर्स दॅट इवन इफ any one or more appliances get faulty or stops working, the circuit does not break and other appliances keep working normally. Question E, if the TV stops working, will the other appliances also stop working? Explain your answer. बघा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जर ते लावलेले असते तर टी व्ही बंद झाला तर सगळे बंद झाले असते पुढचे. ओके, बट इथे काय, द वर्किंग ऑफ other appliances will remain unaffected even if the TV stops working. The current through TV will stop, but the other appliances will receive the current as before. Okay, this is because in parallel connection, the current divides itself in the number of electrical branches present. If one of the branches becomes open circuited due to some fault, the remaining branches will still be forming complete circuit for the flow of a current. Question 2. The following figure shows the symbol for components used in the accompanying electrical circuit. Place them at a proper places and complete the circuit. बघा, ही एक वायरिंग आहे आणि ह्याच्यात ह्या ब्लँक स्पेसेस जे दिसत आहेत तिथे आपल्याला हे जे काही बोलतात ना फिगर्स दिलेले आहेत ते आपल्याला टाकायचे. तर तुम्हाला याचे फिगर्सचे जर मिनिंग माहीत असतील ना तर तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता. ओके, विच लॉ कॅन यू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ द अबाव सर्किट. ओके, तर इथे तुम्हाला याची नावं माहिती आहेत का, बघा विचार करून. ओके, आता आपण बघूया आन्सर. ओके, बघा याला काय म्हणतात, तर हा रेझिस्टन्स आहे. बघा रेझिस्टन्स कसं आहे, लाईन झिगझॅग झिगझॅग झिग लाईन. बॅटरीला बघा, बॅटरीला काय केलं, एक मोठी लाईन एक छोटी लाईन आणि इथे प्लस आणि मायनस साईन आहे. ॲम्प मीटरला सर्कलच्या मध्ये ए आहे, व्होल्ट मीटरला सर्कलच्या मध्ये व्ही आहे, प्लग कीला सर्कलच्या मध्ये एक ब्लॅक डॉट आहे आणि व्हेरिएबल रेजिस्टरला काय केलेलं आहे, झिगझॅग दिलेलं आहे. ओके, तर इथे बघा, इथे आहे हा व्हेरिएबल रेजिस्टर आपण टाकलेला आहे. बघा, हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. ओके, हा कोणता आहे, हा रेजिस्टर आहे. ओके, हा व्होल्ट मीटर आहे, हा ॲम्प मीटर आहे आणि इथे प्लग की आहे आणि ते बॅटरी आहे.
ओके, म्हणजे बॅटरीतून करंट फ्लो होतो. ओके, इथे पॅरलली गेलं व्होल्टमीटर आणि रेजिस्टरमधून, आणि इथे जर हे डिस्कनेक्टेड असेल तर करंट बंद होतो. ओहम्स लॉ कॅन बी प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ द अबव सर्किट. ओके, नीट लक्ष द्या, हे सगळं पाठ ठेवा म्हणजे तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही. उमेश हॅज 2 bulbs having resistance of 15 ohm and 30 ohm. He wants to connect them in a circuit, but if he connects them one at a time, the filament gets burned. Answer the following. आता फिलामेंट्स म्हणजे काय माहिती का, जो बल्ब असतो त्या बल्बच्या आतमध्ये एक तार असते. ओके, आणि ती तार, त्याच्यातनं करंट पास झाल्यानंतर तार गरम होते आणि ती प्रकाशित होते, आणि त्याच्यामुळे तर आपल्याला उजेड पडतो ना बल्बमुळे. आत्ताचे जे LED बल्ब येतात ना, पांढरे बल्ब, त्याच्यामध्ये तसं नसतं, पण जे जुने काचेचे बल्ब होते ना, त्याच्यामध्ये तशा प्रकारची तार असते जी तापते आणि त्याच्यामुळे बल्ब प्रकाशमान होतो. तर बल्बचं त्या प्रॉब्लेम काय होतं की जर त्याच्यामधून जाणारा करंट हा वाढला, ओके, काही कारणाने आपल्याकडचं व्होल्टेज 220पेक्षा जास्त झालं, फ्लक्च्युएट झालं, तर ते बल्ब आतली तार त्याची जळून जायची. ओके, त्याचं कारण काय होतं की त्याला एका ठराविक लेवलच्या वरती करंट सहन होत नाही, ती तार जास्त तापते, जास्त गरम होते आणि ती वितळून जाते आणि ती तुटते. ओके, तर मग इथे त्यांनी काय सांगितलं की जर आपल्या सर्किटमध्ये जर 15 ओहमचा टाकला बल्ब तरीही तो फुटतोय, म्हणजे त्याची फिलामेंट जळून जाते, किंवा 30चा टाकला तरीही तो जळून जाते. ओके, तर आता काय करावं लागेल इथे, कारण आपल्याला काही बाकीचं काही चेंजेस सांगितले नाहीत. आता हे 2 बल्ब आहेत आणि आपल्याला ते कशा पद्धतीने जोडावे लागतील. तर याचं उत्तर आहे की वेन उमेश कनेक्ट्स द बल्ब वन ॲट अ टाइम, द फिलामेंट ऑफ द बल्ब्स गेट बर्न. दिस मीन्स द फिलामेंट कॅन नॉट टॉलरेट द हीट एनर्जी, कारण त्यातून जे करंट येतो, करंटमुळे हीट एनर्जी पण येते आणि हीट एनर्जी त्याला सहन होत नाही आणि त्याच्यातली तार जळून जाते. हेन्स वी नीड टू रिड्यूस द हीट जनरेटेड अक्रॉस द फिलामेंट, म्हणजे त्याच्यातून जाणारी हीट कमी झाली पाहिजे. हीट कमी करायची तर करंट पण कमी करावं लागेल. ओके, नाव द हीट जनरेटेड इन अ रेजिस्टर इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट, म्हणजे करंट वाढला तर हीट वाढणार आहे. दस वी नीड टू रिड्यूस द करंट फ्लोईंग थ्रू द बल्ब्स, म्हणजे करंट कमी करावा लागेल. But if bulbs are connected in a series, the effective resistance of the circuit increases and hence the current through the bulb decreases. In this way, both the bulbs can be saved from burning. हीच टेक्नॉलॉजी आपले जुने जे काचेच्या बल्बच्या तोरण यायचे, ओके, दरवाजाला लावायचे, त्याच्यामध्ये असंच होतं की एका पुढे एक बल्ब लावलं, कमी ओमचेच बल्ब असायचे, छोटे छोटे बल्ब असायचे, पण ते एका पुढे एक सिरीजमध्ये लावल्यामुळे त्या सगळ्यांचं मिळून जे करंट होतं तो आपल्या वायरिंगला कनेक्ट केल्यानंतर ते बल्ब जळत राहायचे, व्यवस्थित फुटायचे नाहीत. पण त्यातला जर एकच बल्ब जर आपण डायरेक्टली कधी आपल्या वायरिंग करून जर प्लगमध्ये ॲड केला असेल कोणी प्रयोग म्हणून, तर ते बल्ब डायरेक्टली फुटलेले आहेत. ओके, तर तुम्हाला माहिती आहे, म्हणून पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जर ते टाकलं तर ते नाही टिकू शकत, त्याला सिरीजमध्ये टाकावे लागतील दोन्ही बल्ब, तर मात्र ते टिकणार आहेत. म्हणून इथे उत्तर आहे सिरीज. ओके, सिरीजमध्ये आपण कनेक्ट करणार. ओके, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस वे ऑफ कनेक्टिंग द बल्ब्स डिपेंडिंग ऑन द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन ए अबाव. ओके, म्हणजे तोच प्रश्न जो होता आपला की बल्ब असे केल्याने त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स काय काय काय. ओके, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, ओके, ऑफ द रेजिस्टर्स प्रेझेंट इन द सर्किट. ओके, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो टोटल होणार तो काय येणार आहे, त्या रेजिस्टन्सचा ॲडिशन होणार, म्हणजे 15 आणि 30 किंवा 45चा रेजिस्टन्स होणार. ओके, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सिरीज सर्किट इज ऑलवेज लार्जर दॅन द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स इन द सर्किट. म्हणजे बघा, एक बल्बचा रेजिस्टन्स 15, एकाचा 30 आहे, पण जो टोटल असणार आहे तो किती असणार आहे, तो जो मोठा आहे त्याच्यापेक्षा पण जास्त असणार, म्हणजे 45चा रेजिस्टन्स होणार आहे. द सेम करंट फ्लोज थ्रू व्हेरियस इलेक्ट्रिकल कंपोनंट्स कनेक्टेड इन अ सिरीज. ओके, म्हणजे करंट सेम जातो सगळ्या इक्विपमेंटमधून. ओके, दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन अ सर्किट. ओके, अशी अरेंजमेंट सिरीजमध्ये अरेंजमेंट केल्यामुळे आपला रेजिस्टन्स इन्क्रीज होतो आपल्या सर्किटमधला. सी व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द अबाव सर्किट. तर याचा आन्सर काय, 15 वोल्ट अधिक 30 वोल्ट बरोबर 45 वोल्ट. ओके, पॅरलमध्ये जर कनेक्ट केले असते तर काय केलं असतं, तर 1/15 + 1/30 इज इक्वल टू, जे आन्सर येईल ते आपण आधी त्याचा बेस इक्वल केला असता, मग न्यूमरेटरचं 1 आणि 2 प्लस ते आपण ॲडिशन केलं असतं. ओके, आणि त्याचं उत्तर आपलं किती आलं असतं, 10. आता नेक्स्ट क्वेश्चन, 4th क्वेश्चन. The following table shows current in amperes and potential difference in volts. Okay, find the average resistance. तर एव्हरेज रेजिस्टन्स म्हणजे आरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, आर इज इक्वल टू V/I. तर इथे V किती आहे 4, I किती आहे 9, तर आर काय होणार 4/9. ओके, आता इथे V किती आहे 5, ओके, I किती आहे 11.25,
मग इथे 5/11.25 होणार. ओके, पण जेव्हा याला आपण हे 0 काढून टाकतो इथलं, म्हणजे इथले डेसिमल काढतो, मग नंबर काय होतो 1125 आणि वरती काय होणार 2 झिरो ॲड होणार, म्हणजे 500/1125. तर ते सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर परत 4/9च येतो आणि 6/13.5चा आन्सर पण 4/9च येतो. ओके, जर आपण सॉल्व्ह केलं तर डेसिमल काढून टाकला, इथला एक 0 काढला, तिथे 60/135 होतं. ओके, तर त्याचा आन्सर परत तिथेच येतो. ओके, तर मग देअरफॉर द ॲव्हरेज रेजिस्टन्स इज इक्वल टू वॉट, तर 4/9 प्लस 4/9 प्लस 4/9 ओके अपॉन 3. ओके, कारण टोटल रेजिस्टन्सची आपल्याला टोटल करायची आहे. ओके, तर तिन्ही किती होते 4/9च. तर मग काय होणार 4 प्लस 4 प्लस 4 12, 9 प्लस 9 प्लस 9 9, कारण डिनॉमिनेटर आपण एकदाच लिहितो. ओके, आणि न्यूमरेटरचं आपण ॲडिशन करतो, म्हणून हे 12/9 झालं. आणि हा जो मेन डिनॉमिनेटर आहे 3 तो तसाच राहतो इथे. ओके, आणि मग हे सॉल्व्ह करताना काय होणार, हा आपण 3ने कट करणार आणि मग हे 4/3 इंटू 3 म्हणजे 9ने आपण डिवाइड केलेलं, तर 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12, तर 4/3/3 आहे, तर 4/3 इंटू 3 झालं. तर याचा आन्सर काय आलं 3 इंटू 3 म्हणजे 9, तर 4/9 ओहम. ओके, तर हे आपला आन्सर आपल्याला इथे मिळतो. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट विल बी द नेचर ऑफ द ग्राफ बिटवीन द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्सेस. ओके, डू नॉट ड्रॉ द ग्राफ काढायचं आहे आपल्याला. द नेचर ऑफ द ग्राफ बिटवीन द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स विल बी अ स्ट्रेट लाईन. ओके, म्हणजे ते आपल्याला जे पॉईंट्स भेटले होते ना आपले 4/9 वगैरे, ते पॉईंट्स जर आपण ग्राफ पेपरवरती जर ड्रॉ केले तर एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळणार आहे. ओके, सी क्वेश्चन काय, which law will the graph prove? Explain the law. The graph proves Ohm's law state that under constant temperature and physical condition, the current flows through a conductor is always proportional to the potential difference across it. Okay. Question 5. Match the following pairs. Okay. इथे बघा काय काय दिलेत, फ्री इलेक्ट्रॉन्स, करंट, रेझिस्टिव्हिटी, रेझिस्टन्स इन सिरीज. ऑप्शन बी काय आहे बघा, V/R increase the resistance in the circuit weakly attached, okay, and VA/LI. तर मग आन्सर्स बघूया आपण काय काय येतात. तर फर्स्टचा आन्सर काय आहे, फ्री इलेक्ट्रॉनचं विकली अटॅच्ड. ओके, सेकंडचं काय आहे, करंटचं V/R, रेझिस्टिव्हिटीचं काय VA/LI, आणि रेझिस्टन्स इन सिरीजचं काय, इन्क्रीज द रेझिस्टन्स इन द सर्किट. Question 6. The resistance of the conductor of a length x is R. If its area of cross section is A, what is its resistivity? What is its unit? Okay. तर बघा, at a given temperature, the resistance of the material material R, okay, depends on its length, okay, that is x, area of cross section A, and the material from which it is made. Okay, R A X. Okay, the second one is, and resistivity is nothing but the specific resistance of the specific material. Okay, third point is, if the resistance of the conductor of length x is R and area of cross section is A, then its resistivity is given by rho is equal to R into A upon X. Okay, and the SI unit of resistivity is ओहम पर मीटर. ओके, बघा हे आपला आन्सर आहे ओहम मीटर, आणि हे आपला आहे रॉ इज इक्वल टू R इंटू A अपॉन X. ओके, हा रॉ आहे, हा P नाही आहे, लक्षात ठेवा. चलो क्वेश्चन 7 काय आहे, रेजिस्टन्स R1, R2, R3 and R4 are connected as shown in the figure. S1 and S2 are two keys. Discuss the current flowing in the circuit in the following cases. Okay, but both S1 S2 are closed, both S1 S2 are open, S1 is closed but S2 is open. आता इथे काय दिलंय की एक सर्किट आहे, आपण ते बघूया आधी तिथे ड्रॉइंग. आता क्वेश्चन 7 मधला फर्स्टचा आन्सर काढताना काय बघा, तर बोथ S1 अँड S2 आर क्लोज, तर हे सर्किट आहे. ओके, सर्किटमध्ये ही बॅटरी आहे. ओके, प्लस आणि मायनस लिहिले तर बॅटरी असते, बॅटरीपासून आपला करंट फ्लो होणार, तर इथे एक रेझिस्टन्स आहे. तर हा रेझिस्टन्स कंपल्सरी आहे, कारण आपल्याला इथून इथे पाथला जाताना हा रेझिस्टन्स आपण कंपल्सरी घेणारच आहोत.
त्याच्यानंतर इथे आल्यानंतर इथे बघा, इथे आपल्याला दोन ऑप्शन आहेत. एकतर हा ऑप्शन आहे किंवा एकतर हा ऑप्शन आहे. ओके, म्हणजे एकतर आपण R2 रेझिस्टन्सला क्रॉस करणार किंवा R1 रेझिस्टन्सला क्रॉस करणार. ओके, पण जर ही की ओपन असेल, ओके, तर हा पाथ तर कट होतो, त्याच्यामुळे हा आपण यूजच नाही करणार. मग हा आपण कंपल्सरी यूज करणार, पुढे जाणार. ओके, आणि इथे आल्यानंतर परत दोन ऑप्शन आहेत. ओके, तर इथे की आहे पण रेझिस्टन्स नाही आहे, तर हा इझी पाथ असतो. आणि इथे रेझिस्टन्स आहे, तर जर ही की क्लोज असेल तर आपण ह्या रेझिस्टन्सला बायपास करणार, आपण याच रूटने पुढे जाणार. पण ही की जर ओपन असेल तर आपल्याला हा रेझिस्टन्स हा पाथ मिळणार नाही, आपल्याला कंपल्सरी हा रेझिस्टन्स क्रॉस करावा लागेल. ओके, म्हणजे आपल्या लक्षात आलं का काय होतं, जर दोन्ही पण जर क्लोज असतील तर काय होणार, हा क्लोज आहे म्हणजे आपल्याला इथे पॅरलमध्ये दोन रेझिस्टन्स मिळतात, म्हणजे एक पाथ असा मिळतो जायला आणि एक पाथ असा मिळतो जायला. ओके, तर मग हे पॅरलल लाईनमध्ये कनेक्टेड आहे. पॅरलल लाईनमध्ये रेझिस्टन्स असेल तर त्याचा फॉर्म्युला माहिती आपल्याला कसा आहे, आणि सिरीजमध्ये असेल तर फक्त ॲडिशन होते. तर हा सिरीजमध्ये जातो, हे दोन पॅरलमध्ये जातात, आणि पुढे आल्यानंतर जर ही की क्लोज असेल ना तर हा रेझिस्टन्स आपण बायपास करतो आणि आपण डायरेक्टली बॅटरीपर्यंत जातो. ओके, म्हणजे इथे आपल्याला दोनच रेझिस्टन्सचं कॅल्क्युलेशन आहे. पण जर दोन्ही की ओपन असतील, ओके, ही पण ओपन आहे ही पण ओपन आहे, तर काय होतं, तर हा पाथ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, हा रेझिस्टन्स घेतो, मग इथे हा रेझिस्टन्सचा पाथ कट होतो, मग हा घेतो आणि मग आपण हा घेतो. दोन्ही ओपन असतील तर आपल्याला तिन्ही सिरीजमध्ये कनेक्टेड दिसतात, कारण आपल्याला ऑप्शन अवेलेबल नाहीये ना रोडचा. ऑप्शन असेल तर पॅरलल म्हणतात, ऑप्शन नसेल तर सिरीज म्हणतात. म्हणजे जरी दोन्ही की ओपन असतील तर आपण R3 घेणार, मग R1 घेणार, मग हा पुढचा रेजिस्टन्स पण घेणार आणि आपण कंटिन्यू करणार. ओके, R4 आहे, हा याचं नाव R4 आहे. ओके, म्हणजे ते सिरीजमध्ये येतं सेकंड ऑप्शनला. आणि एक की क्लोज असेल एक ओपन असेल तर काय होणार, तर आपण हा पॅरललमध्ये घेणार, हा कंपल्सरी घेणार आणि हा पण घेणार. ओके, म्हणजे एक रेजिस्टन्स पॅरललमध्ये आणि हे दोन सिरीजमध्ये आपल्याला बघावे लागणार. चला आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना तुम्हाला जास्त डिटेलमध्ये समजेल. आता पहिली कंडिशन काय, दोन्हीही की क्लोज आहेत, त्याच्यामुळे हा रेजिस्टन्स कंपल्सरी घेतलेला आहे, हा पॅरललमध्ये आहे आणि हा रेजिस्टन्स बायपास झाला क्लोज असल्यामुळे आणि एफ पासून इथे आपण डायरेक्टली कनेक्ट केलं. ओके, मग बघा, R4 इज शटेड बाय S2, हेन्स द रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन विल बी प्रॅक्टिकली झिरो. ओके, मग R1 अँड R2 इन पॅरलल. ओके, मग R1 आणि R2चा जो रेजिस्टन्स आहे त्याचा काढायचा फॉर्म्युला काय, आपण R1 R2 ला कंबाईनमध्ये RP म्हणतो, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. मग कसं होतं बघा, तर याचं बेस आपण सेम करणार, डिनॉमिनेटर ॲडिशन करताना बेस सेम करणार, R1 इंटू R2, आणि इथे न्युमरेटरला R2 ने मल्टिप्लाय केलं, इथे न्युमरेटरला आपण R1 ने केलं, मग काय होणार, R2 प्लस R1/R1 R2. ओके, हे आपलं फॉर्म्युला आहे जर रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतो तेव्हा. मग RP किती होतो, हा 1/RP आहे ना, मग RP किती होणार, तर R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हे काय केलं, उलट केलं, कारण आपण 1/RP फाइंड आउट केला होता, आपल्याला RP फाइंड आउट करायचा होता. मग R3 काय, तर R3 आणि RP हे सिरीजमध्ये, कारण जो पहिला रेजिस्टन्स आहे तो कंपल्सरी घ्यायचा आहे, आणि RP, आता जो RP घेतला आपण, हा दोघांचा जो काढला मिळून पॅरललचा, तो दोघं सिरीजमध्ये झाले की नाही. मग RS किती होणार आहे, तर RS म्हणजे काय, आपण टोटल काढतो आता. ओके, तर R3 आणि प्लस RP. ओके, मग बघा, मग I3 इज इक्वल टू काय येणार, टोटल करंट, तर V/R3 प्लस RS. ओके, मग काय होणार, V1 इज इक्वल टू V मायनस I3 R3. ओके, I3 इंटू R3, मग V इज इक्वल टू वॉट, R3 इंटू V/R3 प्लस RP, मग V इंटू 1 मायनस R3/R3 प्लस RP. ओके, मग V इंटू RP/R3 प्लस RP. पुढे बघूया आपण. सो I1 इज इक्वल टू वॉट, V1/R1. ओके, मग V1/R1, तर हा काय होतं बघा, RP/R3 प्लस RP. ओके, आणि सिमिलरली I2 काय होणार आहे, तर V/R2 म्हणजेच RP/R3 प्लस RP. ओके, फक्त इथे R1 आहे, इथे R2 झाला. ओके, आता सेकंड ऑप्शन काय, बोथ S1 अँड S2 आर ओपन, सी द फॉलोइंग फिगर. ओके, आता दोन्ही की ओपन आहेत. ओके, मग त्याच्यामुळे काय आला, हा जो करंटचा इथला जो होता ना R2चा, तो कट झाला, कारण इथे की ओपन असल्यामुळे तिथून पाथ मिळतच नाही. प्लस ही पण की इथे जी होती ती पण ओपन आहे, त्याच्यामुळे हा पण मिळाला. त्यामुळे बॅटरीतून जो करंट आहे त्याला R3ला पास करायचा, R1 ला पास करायचा आणि R4ला पास करायचा. म्हणजे तिन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहेत. मग RS किती असणार आहे, R1 प्लस R3 प्लस R4, म्हणजेच करंट किती असणार आहे, V/R1 प्लस R3 प्लस R4. इझी आहे ना.
याच्यामध्ये सिरीजमध्ये जास्त कॅल्क्युलेशन गोंधळात टाकत नाही, कारण 1/R1 प्लस 1/R2 वगैरे असं काही करायचं नसतं इथे. तर इथे आपल्याला सिम्पल आन्सर मिळतो. RS इज इक्वल टू R1 प्लस R3 प्लस R4 आणि I म्हणजे करंट इज इक्वल टू V/R1 प्लस R3 प्लस R4. आता इथे बघा, इथे काय दिलेलं आहे की S1 इज क्लोज बट S2 इज ओपन, म्हणजे ही क्लोज आहे. ओके, त्याच्यामुळे काय आलं की हे दोन्ही पॅरलमध्ये रेजिस्टन्स आले. हा सिरीजमध्ये या दोघांच्या कॉम्बिनेशनशी पण हे पॅरलमध्ये, पण ही ओपन आहे ना, त्याच्यामुळे हा पाथ जो होता मगाशी फर्स्टमध्ये जो कनेक्टेड पाथ तो गेला, म्हणजे आपल्याला तर हा रेजिस्टन्स R4 पण घ्यावा लागेल इथे. ओके, म्हणजे R3 आणि R4 हे सिरीजमध्ये आहेत आणि हे दोघं कॉम्बाईनमध्ये पॅरलमध्ये आहेत. पण हे दोघांचा कंबाईन आपण RP काढतो, तो म्हणजे R3 RP आणि R4 सिरीजमध्ये येतात, पण हे दोघं पॅरलमध्ये. तर आधी आपण ह्यांचं सोल्युशन काढायचं आणि मग याचं सगळ्याचं काढायचं. ओके, बघा, R इज इक्वल टू वॉट, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. ओके, मग RS इज इक्वल टू वॉट, तर टोटल R3 येणार, R4 येणार सिरीजमध्ये, आणि हा R रेजिस्टन्स R1 आणि R2चा पॅरलचा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपण वापरला इथे, ओम्स फॉर्म्युला. ओके, मग I इज इक्वल टू वॉट, V अपॉन RS इज इक्वल टू I3 इज इक्वल टू I4. ओके, मग ऑल्सो इथे बघा, I इज इक्वल टू I1 प्लस I2 अँड I1 इज इक्वल टू R2 प्लस I2. ओके, मग I इज इक्वल टू I1 प्लस I1 इंटू R1 अपॉन R2. ओके, मग I1 किती होतो, तो 1 प्लस R1 अपॉन R2, म्हणजेच I1 इज इक्वल I1 इंटू R1 प्लस R2 अपॉन R2. ओके, तर I1 किती आहे इथे. ओके, हा I1 इथला इथे गेला, तर R2 इंटू I अपॉन R1 प्लस R2. ओके, अँड I2 इज इक्वल टू I1 R1 अपॉन R2. ओके, तर R1 अपॉन R2, मग इथे ब्रॅकेटमध्ये R2I अपॉन R1 प्लस R2. ओके, ही जी आयची व्हॅल्यू होती ती आपण इथे घेऊन टाकली. ओके, ही व्हॅल्यू इथे सगळी पुट केली आपण, आयची व्हॅल्यू. याचा आन्सर काय आलं, R1 इंटू I अपॉन R1 प्लस R2. कट करून सगळं काढलं आन्सर. आता क्वेश्चन 8. 3 resistance X1, X2 and X3 are connected in a different ways. X is the effective resistance. The properties observed for these different way of connecting X1, X2 and X3 are given below. Write the way in which they are connected in each case. Okay, I is equal to I म्हणजे करंट, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, X म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. ओके, X म्हणजे काय, टोटल या तिघांचा जो मिळून येतो तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स X आहे. ओके, तर इथे बघा, करंट मीन्स I फ्लोज थ्रू X1, X2 आणि X3. ओके, म्हणजे करंट जर तिघांमधून जर जात असेल कंपल्सरी, तर तो काय सिरीज कॉम्बिनेशन असतं. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पहिला रेजिस्टन्सला क्रॉस करायचं, मग दुसऱ्या रेजिस्टन्सला क्रॉस करायचं, मग तिसऱ्या रेजिस्टन्सला क्रॉस करायचं. ओके, X इज लार्जर दॅन X1, X2 आणि X3. ओके, जर X हा तिन्हीपेक्षा पण मोठा असेल, ओके, कारण त्याचं ॲडिशन होत जातं, Xची व्हॅल्यू काढण्यासाठी X1 प्लस X2 प्लस X3 करतो, त्यामुळे X हा कोणत्याही याच्यापेक्षा मोठाच असतो, तर ते असतं सिरीज कॉम्बिनेशन. ओके, पॅरलमध्ये तसं होत नाही. ओके, मग X इज स्मॉलर दॅन X1, X2 अँड X3. ओके, जर याच्यापेक्षा जर छोटा असेल, कारण त्याचा ॲव्हरेज काढतो आपण, त्याच्यामुळे तो पॅरल कॉम्बिनेशन असतो. ओके, लक्षात आलं तुमच्या. D, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस X1, X2 आणि X3 इज द सेम. ओके, सेम कधी असतं, ते पॅरल कॉम्बिनेशनमध्ये असतं, कारण पॅरलमध्ये करंट तिन्हीमधून एका वेळी जात असतो, त्याला बायपास करण्याचे चान्स असतो. ओके, मग इथे बघा, X इज इक्वल टू X1 प्लस X2 प्लस X3 हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असतं, आपल्याला माहिती आहे ना सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय, जे रेजिस्टन्स आहेत त्याचे ॲडिशन करायचं, आणि पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय असतो, तर 1 अपॉन, हे बघा, हा 1 अपॉन X प्लस 1 अपॉन X2 प्लस 1 अपॉन X3 आणि याचा ॲव्हरेज, तर ह्याला म्हणतात पॅरल कॉम्बिनेशन. ओके, सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपला आन्सर पण झालेला आहे. चला पुढे जाऊ. आता क्वेश्चन 9 आहे, लास्ट क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये A, B, C असे 3 क्वेश्चन आहेत. ओके, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम. द रेजिस्टन्स ऑफ अ 1 मीटर लॉंग नायक्रोम वायर इज 6 Ohm. If we reduce the length of the wire to 70 centimeter, what will be its resistance? Okay,
तर इथे बघा नायक्रॉम म्हणजे काय, तर निकेल आणि क्रोमियमचे अलॉय, जस्ट जनरल नॉलेज देतो मी तुम्हाला. निकेल आणि क्रोमियमचं अलॉय असतं त्याला म्हणतात नायक्रॉम. ओके, आणि त्याच्या 1 मीटरच्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे, 6 ओहम आहे. तर 70 सेंटीमीटरचं आपल्याला काढायचं. तर आपल्याला काय करावं लागेल, तर इथे 1 मीटर आहे, इथे सेंटीमीटर. तर आपल्याला आयदर हे दोन्ही मीटरमध्ये कन्वर्ट करायचे किंवा सेंटीमीटरमध्ये करायचे. काही लोकांनी तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करून दाखवलं, काही लोकांनी सेंटीमीटरमध्ये करून दाखवलं. मी आता दोघांना पण मीटरमध्ये कन्वर्ट करतो. मग गिवन L1 इज वॉट 1 मीटर, R1 इज वॉट 6 ओहम, L2 इज वॉट 70 सेंटीमीटर म्हणजे 0.7 मीटर. मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं आपण. टू फाइंड R2. ओके, इन द युज्युअल नोटेशन R इज इक्वल टू P इंटू L अपॉन A. ओके, मग R1 इज इक्वल टू वॉट P इंटू L1 अपॉन A आणि R2 इज इक्वल टू वॉट P इंटू L2 अपॉन A. ओके, हे फॉर्म्युला आहेत, हे तुम्हाला लर्न पाहिजे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे सगळं फॉर्म्युलाचे सगळ्या व्हॅल्यू देता येणार का, L नाही माहिती, आपल्याला A नाही माहिती. मग आपण काय करायचं, R2 अपॉन R1 लिहायचं, म्हणजे R2 अपॉन R1. ओके, मग काय होणार, तर P इंटू L2 अपॉन A अपॉन P इंटू L1 अपॉन A असं येणार. ओके, पण P कट होणार, A कट होणार, राहणार कोणता, L2 आणि L1 हे राहणार, L2 L1 राहणार इथे. ओके, मग L2 L1 राहिले, मग L2 ची व्हॅल्यू किती आहे 0.7 आणि L1 ची व्हॅल्यू किती 1. तर हे सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं 0.7. ओके, म्हणजेच R2 ची व्हॅल्यू किती येते 0.7 इंटू R1. ओके, बघा हे कसं आहे, इथे आपण हे जे आन्सर आलेलं आपलं ते R2 अपॉन R1 असं आहे. ओके, मग हा R1 पलीकडे गेला तर R2 ची व्हॅल्यू किती येते 0.7 इंटू R1 ना, कारण हा R1 जो इथे होता तो अपोजिट साईडला जाणार की नाही. मग काय आलं आपलं 0.7 इंटू 6 ओहम, कारण R1 किती आहे 6 आहे. ओके, R1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ऑलरेडी दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. तर 6 इंटू 0.7 इज इक्वल टू 4.2 ओहम, म्हणजेच R2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 4.2 ओहम. दिस इज द रिक्वायर्ड रेजिस्टन्स. चला क्वेश्चन बी बघू आता आपण. क्वेश्चन बी आहे, वेन टू रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन अ सिरीज देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज 80 ओहम. When they are connected in parallel, their effective resistance is 20 ohm. What are the values of the two resistances? Okay, तर इथे बघा सिरीजमध्ये असेल तर 80 आणि पॅरलमध्ये असेल तर 20. तर आपल्याला माहिती आहे पॅरलचं कसं काढताचं फॉर्म्युला माहिती आहे, सिरीजमध्ये काय करतात फक्त ॲडिशन करतात. ओके, तर बघा वेन टू रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन द सिरीज म्हणजेच R1 प्लस R2 दोघांचे ॲडिशनची व्हॅल्यू किती आहे 80 ओहम आहे, हे फर्स्ट आहे आपल्याला दिलेलं आहे. बट वेन दे आर कनेक्टेड इन द पॅरलल, तर पॅरललचं कसं काढतात, तर 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. म्हणजेच हे जेव्हा आपण क्रॉस मल्टी आपलं सोडवतो म्हणजे अपूर्णांकांची बेरीज करतो बेसला आपण हे करतो R1 इंटू R2 आणि न्युमिनेटर काय होणार तर R2 प्लस R1. ओके, आणि ते 1 अपॉन R ची व्हॅल्यू मिळते. मग त्याला जेव्हा आपण R ची व्हॅल्यू करतो ती कशी मिळणार, तर R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. हा फॉर्म्युला हा पार्ट पाहिजे आपल्याला. तर याची व्हॅल्यू किती 20 ओहम आहे. ओके, हे आपल्याला 2 आहे मिळालेलं. हे दोन्ही आपल्याला गिवन आहे क्वेश्चनमध्ये. तर इक्वेशन 2 कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज R1 इंटू R2 अपॉन, बघा हे R1 प्लस R2 किती 80 आहे ना, मग याची 80 व्हॅल्यू टाकून देऊन याची आपण ही व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये 80 टाकली इज इक्वल टू 20. ओके, मग बघा मग R1 इंटू R2 काय होणार, तर 80 इथे डिनॉमिनेटर आहे, अपोजिट साईडला काय मल्टिप्लिकेशन, तर 80 इंटू 20 किती होतात 1600. ओके, मग R1 इंटू R2 इज 1600. मग R1 इज इक्वल टू हा R2 अपोजिट साईडला डिनॉमिनेटरमध्ये गेला 1600 अपॉन R2. द सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन, बरोबर इक्वेशनमध्ये टाकू आपण व्हॅल्यू. इक्वेशन काय आपल्याकडे R1 प्लस R2 इज इक्वल टू 80. मग R1 ची व्हॅल्यू आपण 1600 अपॉन R2 इथे टाकली, तर 1600 अपॉन R2 प्लस R2 इज इक्वल टू 80. ओके, मग हे सॉल्व्ह करायचं आपण. तर R2 मायनस 80 R2 प्लस 1600, इथे R2 स्क्वेअर आलेलं आहे. ओके, कारण R2 इंटू R2 म्हणजे R2 स्क्वेअर होतो, तर 0. तर इथे तुम्हाला कळतं का, इथे ह्याला आपण जे आपलं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये A मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये A मायनस बीचा फॉर्म्युला तसं करायचं. म्हणजे 1600ला आपण 40 कट केलं, मग इथे मायनस 80ला आपण कसं करतो, तर मायनस 40 आणि मायनस 40 म्हणून काय होतं, तर R2 स्क्वेअर मायनस 40 R2 मायनस 40 R2 प्लस 1600. ओके, तर मग याच्यातलं कॉमन फॅक्टर बाहेर काढल्यानंतर इथे बघा 40 बाहेर काढले कसं होतं, तर R2 मायनस 40 R2 मायनस 40 येतात. ओके, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजेच
R2 इज इक्वल टू वॉट 40 येते आन्सर. ओके, कारण R2 मायनस 40 इज इक्वल टू 0 मिळतो आणि मायनस 40 अपोजिट साईडला गेलो प्लस 40 होतो, म्हणून R2 ची व्हॅल्यू 40 ओहम आपल्याला येते. Solve the above phenomenal equation. We'll get R2 value is what 40 ohm. If R2 is 40, then from the equation 1 R1 is also 40, कारण 40 आणि टोटल 80 आहे, 80 तून 40 गेले रिमेनिंग 40, तर R1 ची व्हॅल्यू पण 40 80 होतात. ओके, देअरफॉर द व्हॅल्यूज ऑफ द टू रेजिस्टन्स आर 40 ओहम. आता लास्ट क्वेश्चन सी. If a charge of 420 C, okay, flows through a conducting wire in 5 minutes, okay, what is the value of the current? Answer 1.4 ampere. हे आन्सर आपल्याला नंतर बघायचं. गिवन चार्ज करंट इज वॉट 420, ओके, टाइम इज वॉट टी 5 मिनिट्स. ओके, हे 5 मिनिट्स आहेत. ओके, चलो टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ द करंट. ओके, तर आय ची व्हॅल्यू काय येते क्यू अपॉन टी म्हणजे चार्ज अपॉन टाइम. मग 420 अपॉन 5 मिनिट्स आहेत तर 5 into 60, कारण 60 मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, मिनिट्सचे सेकंड्समध्ये करायचे, तर किती येतात याचं सगळं सॉल्व्ह करण्याचा आन्सर येतो 1.4 अँपियर. सो हेन्स द करंट फ्लोईंग थ्रू द वायर इज 1.4 अँपियर. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती कोणताही व्हिडिओ शोधता तेव्हा तुम्हाला सपना झूम स्कूलिंग चॅनलचे व्हिडिओ पण सजेस्ट केले जातील. थँक्यू व्हेरी मच.